योगिता होम फूड्समध्ये आज आपण भरलेली कारली बघणार आहोत। तर अशा पद्धतीने कारलं केल्यानंतर अजिबात कडू लागत नाही आणि चवीला पण खूप मस्त लागते। पाण्याचा वापर न करता आपण हे कारलं करणार आहोत। तर चला बघूया, रेसिपीला सुरुवात करू। पाव किलो कारले घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे कारले कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे। तर हे कारलं मधोमध कापायचं आहे आपल्याला। तर वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे गड्डा, टोमॅटो, काळं तिखट आणि या शेंगाच्या कुटामध्ये चवीनुसार 1 चमचाभर मीठ टाकणार आहोत। टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे खलबत्त्यात वाटून घेणार आहे। तर वाटून झालेलं आहे। तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर कोथिंबीर, लसूण, टोमॅटो आणि काळं तिखट आपण या शेंगाच्या कुटात मिक्स करून घेणार आहोत। तर यामध्ये अजिबात आपण पाणी घालणार नाही। तर पाण्याचा वापर न करता आपण हे कूट तयार करणार आहोत। तर छानपैकी मिक्स करून घेतलं तर आपला मसाला सगळं शेंगाच्या कुटाला लागतो आणि आपले कूट मस्तपैकी तयार होत आहे। तर आपलं कूट तयार झालेलं आहे। तर आपण कारल्यामध्ये भरून घेऊया। तर मी कारल्यातले बी काढलेले नाहीत, तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता। मला आवडतं म्हणून मी तसंच ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे मी कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा मसाला अशा प्रकारे भरलेला आहे। तर सर्व कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेत आहोत। लास्टचं राहिले ते पण भरून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट मिठाचा कमी जास्त वापर करू शकता। मी माझ्या पद्धतीने घातलेला आहे तिखट मीठ, कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही। फक्त आलं, लसूण, आलं पण घातलेलं नाही, फक्त लसूण घातलेलं आहे। तर इथे फोडणीची तयारी चालू केलेली आहे। तर 2 ते 3 माप आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत। जिरे टाकून झाले की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। तेल कडकडीत गरम झाले की आपल्याला त्यामध्ये कारलं सोडून घ्यायचं आहे। तर एक कारलं आपल्याला तेलात सोडायचं आहे। तर सर्व कारले आपले तेलामध्ये टाकून झालेले आहेत। अर्धा चमचा तेलातच हळद टाकलेला आहे कारल्यामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही वरून पण तिखट ॲड करू शकता। तर अशा प्रकारे मी फिरवून घेत आहे, जास्त हलवून घेणार नाही। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला। तरी कढई अलगद आपल्याला हलवायची आहे, जेणेकरून आपलं तेल चारी बाजूने आपल्या कारल्याला लागेल। तर छानपैकी आपलं कारले फ्राय होत आलेले आहेत। तर याला झाकण लावून ठेवूया 5 मिनिट। 5 मिनिट झाले की आपण झाकण काढून बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं कारलं फ्राय होत आलेलं आहे। तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवरच कारलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता आपलं कारलं छान मस्त फ्राय होत आलेलं आहे। तर अजून एक बरोबर 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं कारलं मस्तपैकी फ्राय झालेलं आहे
आणि शिजलेलं पण आहे. तर याला असंच आपण एक 5 मिनिट फिरवून घेणार आहोत कढईमध्ये. आणि मस्त असं आपलं कारलं फ्राय झालेलं आहे. असं कारलं केलं तर अजिबात कडू लागत नाही. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आपला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. तर एकदम कारल्याचा रंग बदललेला आहे आणि ते आपले कारलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं कारलं किती मस्त दिसतं. खाताना अजिबात कडू लागत नाही आपलं हे कारलं. घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.